गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 8वा आत्माराम निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 8वा आत्माराम निरूपण नाम आठवायचं आहे आता आपल्याला या समासामध्ये. आत्माराम कोण आहे, आत्मारामचं स्वरूप काय आहे, समर्थांनी आपल्याला या समासामध्ये सांगितलेलं आहे. परमात्मा सर्वत्र आहे, जिथे पाहाल तिथे तोच आहे. तो दूर नाही, वेगळा नाही, तो एकच एक. दिसे तिन्ही लोक. देह नश्वर आहे, आत्मा अजर अमर आहे, तो आत्माराम आहे. देह मरण पावतो, पण जो आत्मा जो आहे तो नष्ट होत नाही, मरण पावत नाही, तो आत्माराम आहे. तो अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होत नाही, तो आत्माराम आहे. जीव शिव परमात्मा वेगळे नाहीत, हे आत्मारामाचे स्वरूप आहे, तेच आत्माराम आहेत. आणि अज्ञानामुळे भेद दिसतो, ज्ञानाने एकत्व कळतं, समोर सांगतात. या आत्मारामाचे स्वरूप समर्थाने सांगितलेलं आहे. आत्मा शब्द, प्रकाश आणि चेतना या 3 मुलींचं मूळ आहे. आणि त्रैलोक्यव्यापी आहे, तिन्ही लोकात व्यापलेला आहे आणि तो निर्लेप आहे. समर्थ सांगतात, बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या अंतरी शोधा, स्वतःच्या आत पहा, आणि ते तुम्हाला विवेकाने समजेल. त्यासाठी तुमची कर्म, देह, भूमिका यांच्याशी जे अति आसक्त आहेत ते सर्व सोडावे लागतील. समर्थ शेवटला सांगतात, रामनाम आणि आत्मचिंतन हाच मुक्तीचा मार्ग आहे. आणि या आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे, या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक ओळ आणि ओळ तिचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगळ मूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करती, आत्मयाचे. म्हणजे पहिला समज सांगतात, पहिला मंगलमूर्ती जो आहे, जो गणपती आहे, त्यांना वंदन करतोय, त्यांना वंदन करूया. त्यांच्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होईल. सांगतात, गमो गणपती, नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती. त्यांच्यामुळे आमच्या बुद्धीला स्फूर्ती प्राप्त होईल, बुद्धी प्राप्त होईल. आणि त्याचे जो भजन करेल, म्हणजे जे लोक आत्म्याचे स्तवन आणि भजन करतील, त्यांना अंतरात्मा जो आहे, आत्माराम जो आहे, तो समजून येईल. नमो वैखरी वागेश्वरी, आभ्यंतरी प्रकाश करी, नाना बरोबरी विवरी, नाना विद्या. म्हणजे नंतर नमो वैखरी वागेश्वरी, समज सांगतात, नंतर वाणीरूपी या वागेश्वरीला नमन करूया, या देवीला नमस्कार करूया. तिच्या कृपेनेच या अंतःकरणामध्ये प्रकाश उत्पन्न होईल, प्रकाश पडेल. आणि तिच्यामुळेच या बाकीच्या सर्व नाना विद्या आहेत, नाना प्रकार आहेत, त्यांचं विवरण आहे, ते स्पष्ट केलेले आहेत. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तम उत्तम, श्रम जाऊन विश्राम, चंद्रमौळी पावला. म्हणजे सर्व लोकात रामनाम हे
सर्व नामात उत्तम उत्तम आहे. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तम उत्तम, म्हणजे समर्थाने पहिलाच सांगून ठेवले कधीपासून राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, उत्तम उत्तम आहे, मुक्तीचा मार्ग आहे. आणि या रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकराचा शीन नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झालाय. म्हणून सांगतो, समर्थ सांगतात रामनाम हे प्रत्येक माणसाचे श्रेष्ठ साधन आहे. नामस्मरण केल्यानेच मनाचे कष्ट, चिंता, अस्वस्थता नष्ट होते आणि आत्मिक शांती मिळते. आणि ही शांती म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा एक अनुभव आहे. नामाचा महिमा थोर, रूप असे उत्तर उत्तर, परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. म्हणजे समज नामाचा महिमा थोर आहे. नामाच्या योगे म्हणजे परमेश्वराचं सगुण रूपाचं म्हणजे त्रैलोक्याच्या दर्त्याचं जे रूप आहे ते प्रगट होतं. आणि उत्तर प्रगती होऊन निर्गुण आणि निराकार जो परात्पर आहे त्याच्या स्वरूपाची तादात्म्य होते. आत्मारामच होकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे, आत्मया विन. म्हणजे चौकडे म्हणजे आत्माराम, चौकडे म्हणजे आत्माराम सर्वत्र आहे. लोक वावडे म्हणजे वावरतात. आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या योगाने जिकडे तिकडे लोक वावरत असतात. आणि आत्मा देह सोडून गेला तरी आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो. असं म्हणून सांगतात काय, आत्म्यावीर म्हणजे आत्म्याशिवाय. जिथे जिथे लोक वावरतात, जिथे जिथे लोक आहेत तेथे आत्माराम आधीपासून उपस्थित आहे. समज पुढे पण सांगतात शरीराचा नाश होईल, मृत्यू होईल, पण आत्मा नसतं तर काहीच अस्तित्व राहिलं नसतं. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देवदानव, मानवी. म्हणजे जीवात्मा म्हणजे काय, देहात असलेला आत्मा. शिवात्मा म्हणजे ईश्वर स्वरूप. जगदात्मा म्हणजे संपूर्ण सृष्टीत व्यापलेला, त्याला जगदात्मा म्हटलेलं आहे. गुहात्मा आणि अंतरात्मा. तर गुहात्मा अंतरात्मा म्हणजे काय, आत खोल असलेला, त्याला गुहात्मा, अंतरी असलेला. सूक्ष्मात्मा म्हणजे अत्यंत सूक्ष्म असलेला, न दिसणारा. आणि देव, दानव, मानव म्हणजे तिघांमध्ये, देवामध्ये पण, दानवामध्ये पण आणि मानवामध्ये पण जे वसलेलं आहे ते सर्व त्यांची नावं आहेत. आत्म्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण तत्व एकच आहे. जीव, शिव, परमात्मा वेगळे नाही. हे ज्ञानाने समजतं, ज्ञानाने उगमतं. म्हणजे ही जी सर्व नावं दिली आहेत, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुहात्मा, आत्मा, अंतरात्मा, सुषुवात्मा, देव, दानव, मानवी, ही सगळी नावं आहेत, आत्म्याची नावं आहेत. आणि तिन्ही लोकांमध्ये आहेत. देवामध्ये पण आहेत, दानवामध्ये पण आहेत आणि मानवामध्ये पण आहेत. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतची गती, आत्म्याकृती होत जाती, ब्रह्मांडिक. म्हणजे सकळ मार्ग चालती बोलती. सकळ मार्ग म्हणजे सर्व पंथ सकळ मार्ग. चालती बोलती म्हणजे कार्यरत असताना, जेव्हा आपण कार्यरत असतो, चालतो, बोलतो. अवतार पंगती म्हणजे अनेक अवतारांची रांग. आत्म्याच्या शक्तीने संपूर्ण विश्वात, ब्रह्मांडी म्हणजे संपूर्ण विश्वात सर्व धर्म, पंथ, अवतार आत्म्याशक्तीमुळेच कार्यरत आहेत. आणि विश्वातील सर्व हालचाल ही आत्म्याचीच लीला आहे. या अंतरात्म्यामुळे जगातील सर्व मार्ग चालतात, बोलतात. नाना अवतारांची मालिका, त्यांचं कार्य हे सर्व
आत्म्यामुळेच घडून येते. आणि ब्रह्मादिक देव आत्म्यामुळे येतात आणि जातात. नादरूप ज्योतिरूप, साक्षरूप सत्तारूप, चैतन्यरूप सस्वरूप, दृष्टारूप जाणीजे. म्हणजे त्या आत्म्यालाच नादरूप, ज्योतिरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, स्वरूपरूप, दृष्टारूप म्हणून जाणलेलं आहे. तर म्हणजे काय, नादरूप म्हणजे काय, ध्वनी स्वरूप, जो ध्वनी येतो त्याला नाद म्हटलेलं आहे. ज्योतिरूप म्हणजे, ज्योती म्हणजे प्रकाश, ज्या प्रकाशाच्या रूपाने येईल ते ज्योतिरूप. साक्षरूप म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा, साक्षीभावाने पाहणारा जो आहे तो म्हणजे साक्षरूप. सनातन, सनातन म्हणजे शाश्वत, तो कधी नष्ट न होणारा. आणि दृष्टरूप म्हणजे पाहणारा. म्हणजे आत्मा, ध्वनी, प्रकाश, चेतना आणि साक्षी हे सर्व रूपात आहेत. तो स्वतः काही करत नाही पण सर्व काही पाहतो. निरूप विरूप पुरुषोत्तम, नरोत्तमी विजोत्तमी, पुरुषोत्तम रघुत्तम, सर्वोत्तम उत्तम उत्तम, त्रैलोक्यवासी. म्हणजे त्यालाच नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघुत्तम, सर्वोत्तम, उत्तम उत्तम, त्रैलोक्यवासी असं म्हटलेलं आहे. नरोत्तम म्हणजे निराकार, वीरोत्तम म्हणजे रूपरहित, पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष, आणि त्रैलोक्यवासी म्हणजे तिन्ही लोकात व्यापलेला. म्हणजे आत्मा रूपहीन असून सर्वत्र व्यापलेला आहे आणि तिन्ही लोकात असून तो कोणत्याही बंधनात अडकलेला नाहीये. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा असता सर्व सपाट चहूकडे. म्हणजे या जगातील नाना खटपटी, चटपटी, तटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेनेच होतात. आत्मा नसेल तर कडे उजाड होऊन जाईल पूर्ण, समजतात. आता समजतात नाना घटपट आणि लटपट. घटपट म्हणजे काय, व्यवहार. लटपट म्हणजे काय, गडबड. सपाट म्हणजे निष्प्राण. आणि चव्हाटे म्हणजे रिकामे, मोकळे झालेले. समोर भावार्थ सांगतात सगळा व्यवहार, हालचाल, गडबड आत्म्यामुळेच आहे. जे चळणवळण आहे ते सर्व आत्म्यामुळेच आहे. आत्मा नसता तर हे जग निष्प्राण, रिकामं झालं असतं. आत्म्याविन वेडे कुडे, आत्म्याविन मडे भापुडे, आत्म्याविने तडे रोकडे शरीराचे. म्हणजे आत्म्याविन सर्व वेडवाकडेच होय, वेडे कुडे, शरीर मडे बनते, आत्म्याविने मडे बापुडे. आणि आत्म्याशिवाय शरीर थंडकर शव बनतं, ही अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून आता आत्म्याविन देह कुडे, आत्म्याविना मडे बापुडे. म्हणजे आत्म्याविना शरीर म्हणजे फक्त मातीचा गोळा. आणि जीवनाचा खरा अर्थ हा आत्म्यामध्येच आहे, आत्म्यातच आहे. आत्मज्ञानी समजे म्हणी, पाहे पाजानी आत्म्या लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्यांचं बोज. म्हणजे आत्मज्ञानी जो असतो तो समजतो, तो सर्व जाणतो आणि लोकांकडे पाहताना त्याचा आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो. घरात किंवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे, खाली आहे. परम सुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारा सार, आत्म्याविन अंधकार उभय लोकी. परम सुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आणि आत्म्याविन अंधकार उभय लोकी. रंक अथवा
ब्रह्मादिक एकची चालवी तिन्ही लोक, पाहावा नित्यानित्य विवेक, कोणी एके. म्हणजे समजत रंक असो किंवा देव, ब्रह्मादिक, त्या सर्वांना चालवणारा तो एकची एक आहे, तो म्हणजे परब्रह्म आहे. म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा. समोर सांगतात आत्मा तत्व एकच आहे. अनेक वेळा दिसणारे वेद आहे आणि मूळ तत्व एकच आत्मा आहे, परंतु देह मन प्रवृत्ती यांच्या पुढे अनेकपणा भासतो. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तववरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी तेज कैसे. म्हणजे ज्याच्या घरी पद्मिनी नारी, जे एखादी सून स्त्री अत्यंत सुंदर असली तर तिच्यामध्ये तो आत्मा असतोच. तोवर माणूस तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला तर तेज ते राहणारच नाही आहे. समज सांगतात हे जे आपल्याला आपलं शरीर प्रिय वाटतं हे सर्व आत्म्यामुळे प्रिय वाटतंय. आपण एखाद्या शरीरावर प्रेम करतो ते आत्मा आहे म्हणून. एकदा जर आत्मा निघून गेला तर ते शरीर अप्रिय ठरतं. म्हणून समर्थ सांगतात प्रेम आत्म्यावर करा, शरीरावर नाही. शरीर तुमचं काळं असो गोरं असो, पण तुम्हाला अंतरात्म्याचं मन दिसता आलं पाहिजे, अंतरात्मा दिसला पाहिजे, त्याच्यावर तुमचं प्रेम पाहिजे, तेव्हा ते टिकून राहील. आत्मा दिसेना न भासेना, बाह्याकार आणू मानेना, नाना मनांच्या कल्पना आत्म्याचे नि. मग आता पुढे आपल्याला प्रश्न पडतो तर आत्म्यावर प्रेम करा, पण आत्मा तर आम्हाला दिसत नाही, ना दिसत ना भासत, ना आतमध्ये आहे ना बाह्य आहे. म्हणजे बाह्यकार आम्हाला दिसत नाही, नाना मनाच्या कल्पना आत्म्याचे नाही. जे आत्मा इंद्रियांना दिसणारा नाही आहे, मनाच्या कल्पना विचार विकार यामुळे त्यांचं स्वरूप झाकलेलं आहे. आत्मा दिसतही नाही भासतही नाही, बहिर्मुख वृत्तीने त्याचा अनुमान करता येत नाही, पण मनात येणाऱ्या त्यांच्या कल्पनाही या सगळ्या आत्म्यामुळेच असतात. आपल्या जे स्वप्न पडतात, कल्पना येतात, हे सर्व आत्म्यामुळे येत असतात. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी किती म्हणून सांगाव्या. म्हणजे आत्मा शरीरी वास्तव्य करी, आपला आत्मा शरीरात वास्तव्य करतो, राहतो, तेथे साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो, पण ब्रह्मांड भरभरून राहतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या वासना त्यामध्ये उत्पन्न होतात. आणि ती समज सांगतात किती म्हणून सांगू. आत्मा स्थिर आहे, अस्थिरता मनाची आहे. वासना इच्छा भाव हे मनात उठतात, आत्म्यात नाही. समोर सांगतात आत्मा शरीरात वास्तव करतो, पण वासना भावनामुळे मन भरकटतं. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरती, अनंत प्राणी सांगो किती अंतर त्याचे. म्हणजे मनाच्या अनंत वृत्ती आहेत, मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात, पण जगात अनंत प्राणी आहेत, पण त्यांचं अंतरंग कसं सांगता येईल. मनाला अंत नाही, कल्पना नाही, अंतहीन आहेत. मन सतत कल्पना निर्माण करतं, स्वप्न बघतं, त्यामुळे आपल्या त्याच्यात जीव अडकतं, वासना उत्पन्न होते आणि आत्मस्वरूप विसरतो आपण. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळवणे दने चुकवणे प्राणी मात्रांसी. म्हणजे मनुष्य अनंत राजकारण करतोय, रजगुणी माणूस आहे, धरतो सोडतो, जिथे आपल्याला चांगलं भेटेल ते धरतो,
जर उपयोगी नसेल तर सोडतो. सुबुद्धी यांचा विचार करतो, विवरण करतो. आपलं अंतरी कोणाला कळून देत नाही आणि कोणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्या साह्याने अनेक गोष्टी करत असतात. कळवून येताना चुकवणे प्राणी मात्रांची. म्हणजे सर्व चालाखी, डावपेच, फसवणूक या मनातूनच जन्माला येतात. पण आत्मा यापासून अलिप्त असतो. पृथ्वीमध्ये परोपरी एकांच एक जपती टपती, एकांच एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चौकडे. म्हणजे एकाच जपती, एकाच टपती. कोणी कोणाला जपत असतात तर कोणी कोणाला मारायला टपलेलं असतात. एकांच एक खपती लपती म्हणजे कोणी कोणाला खपवतात तर कोणी कोणाला लपून राहतात, गळपून ठेवतात. आणि अशी प्रकारची शत्रूची भावना चौकड आपल्याला दिसून येतं. सुख दुःख, शत्रुत्व, मैत्री, दोस्ती या सगळ्या मनस्थिती आहेत. आणि आत्म्याला त्याचा काही स्पर्श होत नाही. पृथ्वीमध्ये परोपरी एकांच एक सिंतरी, कित्येक भक्त परोपरी परोपकार करती. म्हणजे या पृथ्वी तलावर कोणी कुणाला फसवत असतो तर कित्येक भक्त असं असतात की ते नाना प्रकारे परोपकार करत असतात. जगात भिन्न स्वभावाची माणसं आहेत. काही कोणी सेवा करतात, कोणी भक्ती करतात, तर काही फायदा घेणार आहेत. हे सर्व गुणधर्माचे विविध माणसं आहेत. एक आत्मा अनंत भेद, देह परत्व घेती स्वाद, आत्मा ठाईचा अभेद, भेद हे धरी. म्हणजे म्हणतात एक आत्मा अनंत भेद, म्हणजे एकच आत्मा आहे. अनेक जीवामध्ये म्हणजे देहामध्ये भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या या प्रकारच्या फलभोग भोगावे लागतात. आत्मा खरं आपल्या परीने अभेदच आहे आणि ते भेद केल्यासारखं वाटतं. 84चा फेरा आहे आणि आत्मा एकच आहे. प्रत्येक योनीमध्ये आत्मा एकच राहील. शरीर वेगवेगळे भेटतील. आता मनुष्य जन्म आहे, उद्या कुत्र्याचा भेटेल, परवा बैलाचा भेटेल, पुढे मुंगीचा भेटेल, उंदराचा भेटेल. हे सर्व देह आहेत. पण जो चालवणारा आहे तो आत्मा आहे, अंतरात्मा आहे. तो एकच एकी चालवी तिन्ही लोक. देह वेगवेगळा असलं तरी आत्मा एकच आहे आणि प्रत्यक्षात आत्मा एकच आहे आणि तो आभासी आहे, तो भासत नाही आहे. पुरुषाची स्त्री पाहिजे, स्त्री पुरुष पाहिजे, नवरेस नवरी पाहिजे, हे तो घडे ना. म्हणजे पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष हवाय. नवऱ्याला नवरी पाहिजे हे तर घडतच ना. म्हणजे स्त्री आणि पुरुष हा देहाचाच भाग आहे, आत्म्याचा नाही, समोर सांगतात. तरी पण आपण त्यामध्ये अडकून राहतोय. आत्म्याला लिंग नाही, आत्म्याला स्वार्थ नाही, आत्मा कोणत्याच विकारामध्ये येत नाही. हे जे आहे सर्व विषय विकार आहेत ते देहाला आहेत, मनाला आहेत. स्त्री पुरुष हा केवळ देहधर्म आहे, आत्मिक सत्य नाही. म्हणून आत्मा हा एकच आहे, स्थिर आहे, शुद्ध आहे. आणि जे मन आहे ते अस्थिर आहे, कल्पनारम्य आहे, भेद निर्माण करणार आहे. ज्या प्राण्याचा जो आहार ते तिची होती तत्पर, पशुचे आहारी नर अनादेर वर्तती. म्हणजे ज्या प्राण्याचा जो आहार आहे तेथे तो तत्पर असतो. जसं आपल्याला भूक लागली तर आपण बरोबर घरी जातो, घरचं का शिजवलेलं असेल ते खातो, बाहेर कुठे भेटलं असेल चांगलं तर ते खातो, जिथे आपल्याला आवड असेल तिथे आपण तत्पर असतो, बरोबर. तसंच पशुपक्ष्यांमध्ये आहे. वाघ सिंह असेल तर त्यांची शिकार जिथे ते असतील तिथे ते नक्कीच तत्पर असतात. पशुपक्षी असतील जिथे त्यांना दाण्याची सोय असेल तिथे ते
असतात. म्हणजे आहाराबद्दल माणसं आदराने वागतात. सिंधू भुग बिरची निरे, त्या निरामधील शरीरे, आवर्णोदकाची जळचरे अत्यंत मोठी. म्हणजे सिंधू भूगर्भाची निरे म्हणजे समुद्रातील पाणी, या भूगर्भातील पाणी आणि या पाण्यामधील प्राणी हे असतात. आणि या आवर्णोदकातील जलचर प्राणी हे अत्यंत मोठे आहेत. सूक्ष्म दृष्टी आणि ता म्हणा, शरीराचा अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. म्हणजे सूक्ष्मदृष्टीने आणि ते म्हणा, सूक्ष्मदृष्टीने जरी मनाशी विचार केला तर आपल्याला स्वतःचा शरीराचा अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो आहे, स्थूल आणि सूक्ष्म, त्यामुळे स्थूल सूक्ष्माच्या गुंतागुंतीचा मोठा गोंधळ उडतो. देहात्मयोग शोधून पाहिला, ते काही अनु बांधला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला गता गोवी. म्हणजे देह आत्मा संबंध शोधताना स्थूळ देह आणि सूक्ष्म आत्मा यांचा गोंधळ होतो, म्हणून खरी ओळख चुकते. समोर सांगतात, देहात्मयोग शोधून पाहिला, तेथे काहीच अनुमानला. म्हणजे देह आणि आत्मा यांचा संयोग सोबत शोधण्याचा प्रयत्न केला आणि जर अंतरात्मा संबंधी जर काहीसा अनुमान करता येत असेल तर देह स्थूळ आणि आत्मा सूक्ष्म, यामुळे स्थूळ सूक्ष्मांच्या गुंतागुंतीमुळे मोठा गोंधळ उडतो. लोकांनी तर्क, वाद, चर्चा करून अनेक निष्कर्ष काढले, पण सगळे अंदाजावर होते, आधारित आहेत, अनुभवावर नव्हते. देहात्मयोग शोधून पाहिला, ते काहीच अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला गता गोवी. समोर सांगतात, देहात्मयोग शोधून पाहिला, देह आणि आत्मा यांचा संयोगाने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर अंतरात्म्याची काहीसं अनुमान करता येईल. आत्मा एकच आहे, अभेद आहे, पण देहामुळे त्याचा भेद असल्याचा भास होतो, पण हा भेद खरा नाही आहे, हा भास आहे. गता गोवी उगव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला. म्हणतात, हा गुंता उलगडावा म्हणून अनेक प्रकारे निरूपणं केलेली आहेत. वास्तविक अंतरात्मा कृपामुळेच अनेकांच्या मुखातून बोललेलं आहे असं समज सांगतात. गावोगावी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुमुखे बोलिला. समोर सांगतात, हा आत्मा एक आहे, अभेद पूर्ण आहे. भेद, वासना, अपेक्षा, देह आणि मनाचे खेळ आहेत. तर्क, अनुमान, वाद हे आत्मज्ञान देत नाहीत. आणि अनुभव आणि गुरुवाक्य म्हणजे उपासना, रामनाम आणि अंतरात्मा यानेच तुमचा आत्मसाक्षात्कार होईल. म्हणून समर्थांचा संदेश आहे, तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू आत्माराम आहेस. समज सांगतात, गता गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुतमुखे बोलिला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.